नमस्कार, मी नीता शिंदे, मुंबई. 2002 साली मी माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळी प्रेग्नंट होते. त्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये 8वा महिना संपत आला असताना चेकिंग करता मी गेले. डॉक्टरांनी मला चेकिंग केल्यानंतर उद्या लगेचच ऍडमिट व्हा, तुमचं अर्जंट सीझर करावं लागेल असा मला सल्ला दिला. त्यामुळे मी लगेच घरी आले, माझ्या मिस्टरांशी डिस्कस केलं आणि ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट श्री संजय किर्वे यांच्याकडे माझे मिस्टर पत्रिका घेऊन गेले. माझी एकूण पत्रिका बघितल्यानंतर सरांनी असा सल्ला दिला की आता तरी मला असं काही दिसत नाहीये की लगेच अर्जन्सीमध्ये तुमचं सीझर केलं पाहिजे किंवा तुम्ही ऍडमिट झालं पाहिजे. सर्वसाधारणपणे 7 ते 8 मार्च रोजी हा योग संभाळतो दिसतोय आम्हाला. पण एक आहे की कंपल्सरी तुमचं सीझरच होईल, नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नाही. सरांनी असा सल्ला दिल्याचं मला माझ्या मिस्टरांनी येऊन सांगितलं. त्या अनुषंगाने आम्ही काही दिवस थांबलो. 7 मार्च रोजी संध्याकाळी मला खूप त्रास होऊ लागला, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. मला लगेचच ऍडमिट करण्यात आलं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 8 मार्च रोजी सकाळी माझं सीझर करण्यात आलं. मला मुलगा झाला. आज माझा मुलगा 23 वर्षाचा आहे. संजय सरांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्यांची खूप खूप आभारी.